प्रेक्षकां, आपण मीडिएशनबद्दल रोजच ऐकत असतो आणि मीडिएशन मला असा सब्जेक्ट वाटत नाही की ज्याच्याबद्दल आपल्याला वेगळ्या प्रकारे काहीतरी चर्चा करावी लागणार आहे, कारण हा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात समावेश असणारा भाग आहे. आता याचा क्वेश्चन प्रत्येकालाच पडत असेल, तर दोन लहान मुलींचं उदाहरण मी इथे देऊ इच्छिते की आपल्या घरामध्ये रोजच लहान मुलांची भांडणं होत असतात आणि मग ते आपल्याकडे आईवडिलांकडे सॉल्व्ह करण्यासाठी येत असतात की आणि मग त्याच्यामध्ये आपण काय करतो, मध्यस्थीच करतो की दोघांना समजून सांगतो त्यांचा पाठ आणि आपण तो वाद जो आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. तर दोन मुली असतात, एक लहान मुलगा आणि एक मुलगी आहे, म्हणजे बहिणी भावंड असतात ते, आणि त्यांच्याकडे तो डिस्प्यूट चालू असतो ऑरेंजवरून. तर घरी एकच ऑरेंज शिल्लक राहिलेला असतो आणि ते दोघेजण त्याच ऑरेंजसाठी भांडत असतात की मला पाहिजे मला पाहिजे. आता एकच असल्यामुळे त्याचं उत्तर एक्सपेक्टेड काय असू शकतं, तर अर्धा अर्धा करून तुम्ही दोघांनी अर्धा अर्धा ऑरेंज घ्या, पण त्या दोघांपैकी कोणीही अर्धा ऑरेंज घ्यायला रेडी नव्हतं, कारण प्रत्येकाला तो पूर्ण ऑरेंज हवा होता. मुलालाही तो पूर्ण ऑरेंज हवा होता आणि मुलीलाही पूर्ण ऑरेंज हवा होता. आणि मग इतके भांडायला लागले आणि मग आई तिथे हतबल झाली की आता ह्यांच्यामधला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. तर अशाच प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याकडे येत असतात आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला स्किल्स मीडिएशनमध्ये आपण वापरतो की त्या दोघांमधला प्रॉब्लेम आपल्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करता येईल. मग हे जे स्किल्स आपण वापरत असतो त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स असे असतात की आउट ऑफ बॉक्स थिंकिंग आपण जे म्हणतो ते थिंकिंग करून आपल्याला हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल, याच्याकडे कसा पाहता येईल. तर त्याचे जे काही ऑप्शन्स जनरेट करायचे असतात आणि फॅसिलिटेट करायचं असतं पक्षकारांना की त्यांचाच प्रॉब्लेम त्यांना समजून देऊन त्यांच्याकडूनच एक्सपेक्टेड आन्सर काढून घेणं, दॅट इज कॉल्ड मध्यस्थी. तर आता ह्या दोघांचं जे आपण भांडण पाहिलं, तर याच्यामध्ये त्या मुलाला बोलवून घेतलं आईने आणि विचारलं की तुला ऑरेंज पूर्ण हवं आहे, अर्धा पण नको आहे, तर तुला कशासाठी हवं आहे, काय करायचं आहे तुला, व्हॉट इज द इंटरेस्ट बिहाइंड इट. अंडरलाईंग इंटरेस्ट जो आपण म्हणतो की कुठल्याही प्रॉब्लेमच्या पाठीमागे अंडरलाईंग इंटरेस्ट असतो, तर ते जाणून घेण्यासाठी त्या मुलाला विचारलं की कशासाठी हवं आहे तुला हे. तर तो म्हणाला की मला ज्यूस करून प्यायचं आहे आणि तुम्ही जर मला अर्धाच ऑरेंज दिला तर तो ज्युसरमध्ये घालेपर्यंतच ते संपून जाईल आणि मला ज्यूस काहीच मिळणार नाही, त्याच्यामुळे मी अर्धा ऑरेंज घेण्यामध्ये इंटरेस्टेड नाही, तर मला पूर्ण ऑरेंज हवा आहे आणि जर तो मला पूर्ण मिळाला तरच मी घेईन, मी अर्ध्या ऑरेंजची काही सॅटिस्फाईड नाही आहे. मग ठीक आहे, मग परत त्या मुलीला बोलवून घेण्यात आलं आणि तिला विचारण्यात आलं की आता तुला कशासाठी ऑरेंज हवं आहे आणि अर्ध्याने तुझं का सॅटिस्फॅक्शन होत नाही आहे. तेव्हा तिने समजून सांगितलं की मला हे करायचं आहे की ऑरेंजवरती जे काही त्याचं वरचं कवच असतं ते काढायचं आहे, त्याची पेस्ट करायची आहे आणि ती चेहऱ्याला लावायची आहे. आणि जर तुम्ही मला अर्धा ऑरेंज दिला तर त्याच्यामध्ये काही ते दोनच हे येतील आणि त्याच्यामध्ये माझा पर्पज सॉल्व्ह होणार नाही आहे, त्याच्यामुळे मला तो पूर्ण ऑरेंज लागणार आहे. आणि मग त्याच्यासाठी ते दोन्ही भावंड हे त्या ऑरेंजसाठी भांडत असतात. मग हे अंडरलाईंग इंटरेस्ट जेव्हा लक्षात आला की मुलगा कशासाठी भांडतोय आणि त्याचा पर्पज काय आहे, मुलगी कशासाठी भांडते आणि तिचा पर्पज काय आहे, तेव्हा मग तो प्रॉब्लेम असा सॉल्व्ह करण्यात आला की ते टर्फल काढण्यात आलं ऑरेंजचं आणि ज्यूस करण्यासाठी मुलाला तो ऑरेंज पूर्णच्या पूर्ण देण्यात आला आणि त्या एका ऑरेंजचे पूर्णचे पूर्ण टर्फल हे मुलीला देण्यात आले की तिचा पर्पज सॉल्व्ह होईल आणि त्याच्यामध्ये ते दोघेच्या दोघे खुश झाले. म्हणजे दोघांची विन विन पोझिशन झाली. याच्यामध्ये कोणीच हर्ट झालेलं नाही, कोणीच माघार घेतलेली नाही, कोणाचाच काही भाग त्याला जो मिळणार होता, जो ड्यू होता तो मिळाला नाही असं घडलेलं नाही. म्हणजे दोघांचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यात आला, दोघांनाही जे हवं होतं ते मिळालं. आणि इकडे आईचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कुठल्या मुलाला आपण काय सांगावं ही जी म्हणजे मनस्थिती होती आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम न सॉल्व्ह झाल्यामुळे घरातलं वातावरण जे बिघडलेलं होतं भांडण करण्यामध्ये किंवा अजून दुसऱ्या वाईट प्रवृत्तींमध्ये जे वाढलं असतं, तर ते सगळं त्या आईला टाळता आलं. तर हे एक एक्झाम्पल होतं. असंच मध्यस्थी म्हणजे काय असते, तर हाच प्रकार असतो. दोन पार्टीज असतात आणि त्याच्यामध्ये वाद चाललेला असतो आणि तो वाद हा वेगवेगळ्या कारणांवरून असू शकतो. आता मध्यस्थीमध्ये कोणते मॅटर्स येतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. क्रिमिनलमधले मॅटर्स येतात, सिव्हिलचे मॅटर्स येतात, रेंट सूट येतात, इतर काही जे वीज बिलाची प्रकरणं वगैरे आहेत ते मॅटर्स येतात. म्हणजे असा कोणताही मॅटर नाही जो मध्यस्थीद्वारे आपल्याला तो सॉल्व्ह करता येत नाही. पण लिगल रिस्ट्रिक्शन्स जे आपल्याला घातलेले आहेत की जे सिरियस मॅटर्स आहेत किंवा जे नॉन कंपाऊंडेबल केलेले आहेत, तेवढ्या जर कॅटेगरी सोडल्या तर दुनियेतला कुठलाही प्रॉब्लेम म्हणजे इव्हन दोन देशातलं युद्ध जे आहे ते सुद्धा आपल्याला मध्यस्थीद्वारे सॉल्व्ह करता येतं. आणि आज आपण त्या स्टेजमध्ये आहोत की दोन देशांमध्ये सुद्धा युद्ध चालू आहेत आणि त्याचीसुद्धा मध्यस्थी करणं चालू आहे. मग अशा परिस्थितीत जर एवढ्या मोठ्या लेवलची भांडणं जर मध्यस्थीद्वारे सॉल्व्ह होऊ शकतील, एक छोट्या उदाहरणावरून की घरातल्या दोन भावंडांच्या
भांडणापासून ते देशापर्यंतचे युद्ध, इतके जर प्रॉब्लेम्स आपल्याला जर सोडवता येत असतील मध्यस्थीद्वारे, तर आपल्या रोज दैनंदिन जीवनामध्ये जे कोर्टात मॅटर्स चालू असतात ते आपण ही अशा पद्धतीने सॉल्व्ह केले तर दोन्ही पक्षकारांचा इंटरेस्ट आपल्याला प्रोटेक्ट करता येईल. जे आज असं होतं की जो अल्टिमेटली जिंकतो केसमध्ये, ज्याच्या फेवरमध्ये डिसिजन होतो, तो सुद्धा अल्टिमेटली हरलेला असतो. कारण कोर्टात येण्या जाण्यासाठी त्याने खर्च केलेला वेळ असेल, त्याला वकिलांसाठी दिलेली फी असेल, किंवा जस्टिस घेण्यासाठी वारंवार जे कोर्टात डेट पे डेट जो प्रकार चालतो आणि न्याय घेण्यासाठी जो उशीर होतो, त्याच्यामुळे जे काही त्याला फेस करावं लागतं, तर त्याच्यामुळे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड हे प्रिन्सिपल निर्माण झालं होतं. आणि अल्टिमेटली त्या पक्षकाराला काही मिळतं असं वाटत नाही. कारण मी आता एक्झिक्युशन पिटिशनसुद्धा बघितल्या, आपल्याकडे 30 वर्षाच्या आधीच्या एक्झिक्युशन पिटिशन्स काही पेंडिंग आहेत. मग हे जर एक्झिक्युशन पिटिशनच्या बाबतीतलं जर उदाहरण असेल, तर रेग्युलर सूट आणि बाकीच्या गोष्टी, आणि त्या तर अजून अपिलापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत चालणार आहेत. तर मला असं वाटतं की खरंच जस्टिस आता आपल्याला त्वरित जस्टिस मिळवण्यासाठीची वेळ आलेली आहे. आणि त्याच्यासाठी मीडिएशन ॲक्टसुद्धा अस्तित्वात आलेला आहे, पार्लिमेंटने तो पास केलेला आहे. तर आज खरंच वेळ आहे की आपण मध्यस्थीद्वारे जास्तीत जास्त मॅटर कसे सॉल्व्ह करता येईल याच्याकडे पाहणं हे गरजेचं आहे. कारण की पार्टीजचा इंटरेस्ट, आपलं प्रोफेशन वकिलांचं सुद्धा नोबल प्रोफेशन आहे. आपण इतर प्रोफेशनसारखे पैसे कमवण्यासाठी आपण इथे येत नाही. आणि 100 मॅटर्स आपल्याकडे असतील तर त्यातले ॲटलिस्ट 10 मॅटर्स जरी आपण मध्यस्थीद्वारे लोकांचे सॉल्व्ह केले आणि पक्षकारांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी हेल्प केली, तर ते सॅटिस्फॅक्शन जे आपल्याला असेल तर ते अल्टिमेट सॅटिस्फॅक्शन असेल, रादर दॅन त्यांच्याकडून पैसे घेऊन आपण जे कोर्टात केसेस चालवतो त्याच्यापेक्षाही. आणि पार्टीजना जर त्यांचा त्वरित जस्टिस मिळाला आणि त्यांचा जर फेथ वाढला जस्टिस प्रक्रियेवरचा, न्याय संस्थेवरचा, तर ते पुढे येऊन उद्या कोर्टात केसेस करतील आणि जस्टिस सिस्टम ही आपली चालू राहील. त्याच्यामुळे मध्यस्थीचे अनेक फायदे आहेत. त्याची माहिती देण्यासाठी आपल्याकडे एक्सपर्ट वक्ते आज उपस्थित आहेत, ते आपल्याला अजून माहिती देतील. पण ह्या कार्यक्रम राबवण्याच्या पाठीमागचा हाच उद्देश आहे की जनमानसापर्यंत, घराघरापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे की आपण न्याय मागण्यासाठी कोर्टात येत आहात हे ठीक आहे, पण न्याय मागण्यासाठी येत असताना त्याच्यामध्ये 2 पद्धती आहेत. प्री लिटिगेशनद्वारे सुद्धा आपण लिटिगेशन दाखल करण्यापूर्वी सुद्धा मध्यस्थीद्वारे वाद संपवू शकतो. आणि लिटिगेशन पेंडिंग असेल आणि ते कोणत्याही स्टेजपर्यंत पेंडिंग असेल, इव्हन सुप्रीम कोर्टात देखील पेंडिंग असेल, तरीही आपण तो वाद संपवू शकतो, सामंजस्याने संपवू शकतो. हा महत्त्वाचा भाग आहे ज्याच्यामध्ये दोन्ही पार्टीजना सुख आणि समाधान मिळतं आणि त्यांचा त्वरित जस्टिस त्यांना डिलिव्हर होतो. आपण मागेच प्री लिटिगेशनच्या मॅटरमध्ये फक्त 3 तासात एक मॅटर सॉल्व्ह केलेला आहे. ती लेडी आपल्याकडे अप्रोच झाल्यानंतर 3 तासात तो मॅटर सॉल्व्ह केलेला आहे आणि 40 लाखाचं कंपन्सेशन पण आपण त्यांना पे केलेलं आहे. म्हणजे असं नाही की काही न देता आणि असा छोटा मॅटर होता, असं नाही आहे. आणि परवासुद्धा आपण 16 लाखाचं कंपन्सेशन एका लेडीला दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त अप्रोच होण्याची संधी आम्ही तुम्हाला निर्माण करून देतो आहे. पार्टीजनी फक्त लिगल एड ऑफिस, मीडिएशन ऑफिसपर्यंत अप्रोच व्हायचं आहे आणि आपले जे पक्षकार बंधू आहेत त्यांना जस्टिस देण्यासाठी आपल्याकडे वकील वर्ग आहे चांगला, तर ते त्यांना असिस्ट करतील, ते त्यांना हेल्प करतील आणि आपल्याकडे जे बेस्ट मीडिएटर्स आहेत ते लवकरात लवकर त्वरित जस्टिस देण्यासाठी त्यांना प्रयत्नशील राहतील. त्याच्यामुळे या सगळ्या प्रोग्रामची आज या स्टेजवर उभे राहून मी फक्त एकच रिक्वेस्ट करेन सगळ्यांना की आपण सर्वांनी आपले जे काही संबंधित असतील त्यांनाही रिक्वेस्ट करावी आणि जे पक्षकार आपल्या जे अनुभवाचे आहेत किंवा जे तुमच्या संपर्कात येत असतील त्यांनाही रिक्वेस्ट करावी की त्यांनी त्यांचा मॅटर, कुठलाही डिस्प्यूट असू दे, त्यांनी त्यांचा मॅटर हा मध्यस्थीमध्ये सॉल्व्ह करावा आणि अल्टिमेट सुख आणि शांती स्वतःसाठी आणि सगळ्यांसाठीच त्यांनी मिळवावी. संबंध जे आहेत एकमेकांमधले, पार्टींमधले, ते सुधारावेत आणि जस्टिससुद्धा घेऊन जावा घरी. थँक्यू. पाटील मॅडम, सोनवणे मॅडम आणि आपण उपस्थित सर्व वकील, आणखीन पक्षकार. खरं तर पाटील मॅडमनी इतक्या सुंदर आणि छान शब्दामध्ये मेडिएशन म्हणजे नक्की काय आणि मेडिएशनचे फायदे काय होतात हे ऑरेंजचं उदाहरण देऊन खूप छान आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे. सोनवणे मॅडम आणि आपणही सगळ्यांना मध्यस्थी हा विषय तसा खरंच नवीन नाही आहे, परंतु आता नवीन कायदा आला आणि ह्याच्यामागचा हेतू आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. आपल्या सगळ्यांचा माइंडसेट अजून तसा बनला पाहिजे आणि आपण तसे त्या दृष्टीने आपला विचार सुरू केला गेला पाहिजे. कारण
मध्यस्थी करून मॅटर्स संपतात, मग पुढे काय, म्हणजे असं कदाचित डोक्यात येत असेल. पण जितक्या एक्सपिडिशियसली मॅटर चांगल्या रीतीने विन विन पोझिशननी जर संपतील तर ऑब्व्हियसली लोकांचा न्यायसंस्थेवरचा विश्वास वाढेल आणि आपण गेलो तर चांगल्या रीतीने आपल्याला न्याय मिळतो ही भावना समाजामध्ये जेव्हा जाईल तर साहजिकच आहे की वकिलांकडे खरोखर झालेल्या अन्यायाच्या बाबतीत केसेस येण्याचा फ्लो नक्की वाढेल. कारण त्यांना असं लक्षात येईल की लवकरात लवकर आपल्याला न्याय मिळतो आणि एक चांगली मध्यस्थी अशी जी यंत्रणा आहे की ज्या यंत्रणेचा वापर केल्यास आपल्याला आपल्या मनात जे आहे आपल्याला जसा हवा आहे तो न्याय सुलभरित्या आणि कमी वेळेत कमी पैशात मिळतो. माझ्या कोर्टात जे मॅटर्स आहेत ते खरोखरच असे आहेत की ज्याचा विचार आपण मध्यस्थीमध्ये ठेवण्यासाठी करू शकत नाही. परंतु जे कंपाऊंडेबल ऑफेन्सेस आहेत क्रिमिनलमधले की ज्याच्यामध्ये आपल्याला कंपाऊंड करण्याचा कायद्याने अधिकार दिलेला आहे ते सर्व मॅटर्स आपण मध्यस्थी मेडिएशनकडे पाठवून आपल्याला ते रिझॉल्व करून घेता येतील. प्रॉपर्टी मॅटर्स आहेत, कमर्शियल जो नवीन ॲक्ट आपला झालेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे बिफोर फायलिंग द सूट मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे की त्याच्यामध्ये मध्यस्थी व्हावी. या सगळ्याचा जर विचार केला तर मला असं नेहमी वाटतं की मला कोणाकडनं तरी जेव्हा न्याय मागायचा आहे, माझ्यावर अन्याय झाला, तेव्हा आपल्याला आपल्याही छोट्या छोट्या चुका घडलेल्या असतात त्या लक्षात येत असतात आणि त्या लक्षात आलेल्या ज्या चुका असतात पण इगो पण सायमल्टेनियसली त्याचबरोबर आपल्या सोबत असतो. तर इगो जर आपला स्वतःचा थोडा कमी केला, 2 पावलं मागं गेलो तर दुसऱ्याला त्रास देण्याच्या हेतूमध्ये आपलीही फरफट त्याच प्रोसेसमध्ये होती ती कुठंतरी थांबवता येऊ शकेल आणि स्वतःला मानसिक शांतता. आणि हे लाईफ करोनापासून आपण सगळे शिकलो आहे की जितकं आयुष्याचे जे जे क्षण आहेत ते प्रत्येकाने शांतपणे आणि आनंदाने जर घालवायचे असतील तर लिटिगेशन प्रोसेसमध्ये गेलं तर अख्खं लाईफ फक्त या कोर्टाच्या आवारात फिरून आणि तारखांवर तारखा देत संपतं. त्यामुळे कधीकधी आपल्याला मध्यस्थी जेव्हा करायची आहे किंवा आपण मेडिएशन प्रिफर करतो तर प्रत्येकाची 2 पावलं मागं येण्याची तयारी असली पाहिजे. समाधान ही एक गोष्ट कुठेतरी असली पाहिजे आणि स्वतःकडे असलेला इगो बाजूला ठेवून आपल्याला जर उर्वरित आयुष्य समाधानाने घालवता येईल तर प्रत्येकाने हा माइंडसेट चेंज करण्यासाठी तुम्ही इथे जे सगळे वकील लोक बसलेले आहात त्यांचा समाजाला खूप उपयोग होणार आहे. आणि नवीन ॲक्ट आलेला आहे, इगो बाजूला ठेवला आणि लवकरात लवकर आपल्याला त्यांना न्याय देता आला तर खरोखरच ते लोक आपल्या सगळ्यांचे अत्यंत ऋणी राहणार आहेत. तर मध्यस्थी म्हणजे नक्की काय, तर तुमच्या मध्यस्थासमोर जे काही एक एक पार्टी येऊन त्यांचा अंडरलाईंग इंटरेस्ट कसा काढायचा, मगाशी मॅडमनी सांगितलं की त्या डिस्प्यूटमध्ये नक्की त्यांचा हिडन अजेंडा काय आहे तो जेव्हा त्या मध्यस्थीला लक्षात येणार आहे तर ते कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करून आपल्याला ते एक्सचेंज करून दोघांना सांगून त्याच्यातून आपल्याला काहीतरी चांगलं कॉन्क्रीट सोल्युशन त्यांच्याचकडनं त्यांच्या अपेक्षित न्यायाला काय अपेक्षित आहे हे बघून आपल्याला देता येऊ शकेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे चुकून काही कारणाने जर मेडिएशन सक्सेसफुल नाही झालं तर मेडिएशनच्या वेळेस जे काही कार्ड्स ओपन केलेले असतात, जे काही कॉन्फिडेन्शियल गोष्टी एक्सचेंज केलेल्या असतात त्या लिटिगेशन प्रोसेसमध्ये वापरता येत नाही. हा एक खूप मोठा महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती तुम्ही सगळ्यांनी तुमच्या पक्षकारांना सांगितली पाहिजे की फ्रीली तुम्ही गो बिफोर द मेडिएटर, काही प्रॉब्लेम नाही, कुठलंही लिहून घेतलं जात नाही, डॉक्युमेंट्स घेतले जात नाहीत, ते त्यांच्या अगेन्स्ट कोर्टामध्ये एव्हिडन्स म्हणून वापरता येत नाही. त्यामुळे एक संधी तरी घ्यायला काय हरकत आहे जर आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे. तर हे सगळं महत्त्वाचं काम करायचं जबाबदारी सगळी तुमच्यावर आहात. यू आर द ऑफिसर्स ऑफ द कोर्ट आणि इन नोबल प्रोफेशन. सो आय थिंक की हे जे म्हणजे आपला जागरूकता वीक आहे त्याचा थोडंसं हे घेऊन तुमच्याकडच्या केसेसमध्ये मॅक्सिमम किती केसेस तुम्हाला मेडिएशनसाठी पाठवता येतील आणि त्याचा लोकांना आपल्याला उपयोग करून देता येईल याचा आपण जरूर सगळ्यांनी विचार करावा. आणि मी माझे 2 शब्द संपवते. जिल्हा मध्यस्थी केंद्र पुणे यांच्यातर्फे आज आपण मेडिएशन जनजागृती कार्यक्रम घेत आहोत. त्या कार्यक्रमाच्या म्हणजे त्या कार्यक्रमाची संकल्पना मांडणाऱ्या सोनल पाटील साहेब आणि आपल्या ॲडिशनल डिस्ट्रिक्ट जज पोंचे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित वकील बंधूंनो, भगिनींनो आणि पक्षकार बंधूंनो आणि भगिनींनो, आपण इथं सगळ्यांना आम्ही सांगितलं की इथं तुमच्या फायद्याचं आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत आणि त्याप्रमाणे साहेबांनी आपल्याला आता पूर्ण माहिती आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे
की कोर्टामध्ये केस दाखल केल्यावर किती वेळ लागतो आणि तो वेळ कसा वाचवायचा. आता मेडिएशन म्हणजे साहेबांनी आता खरं तर साहेबांनी मेडिएशनविषयी सगळीच माहिती दिलेली आहे. तर मेडिएशन म्हणजे काय हे साहेबांनी आता नुकतंच सांगितलं. तर मेडिएशन म्हणजे मध्यस्थी. समजा एखाद्या दोन व्यक्तीमध्ये म्हणजे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा भाऊ बहिणीमध्ये भांडणं झालं की आपले वडील किंवा आई आपल्याला मध्यस्थी करून द्यायचे आणि आपलं भांडण सोडवायचे. मग त्या पद्धतीने आता कोर्टात जर केसेस असतील तर मग ते केसेसमध्ये जर तुम्ही असं भांडत बसला तर किती वेळ लागेल त्याला. आता इथं काही लोक फॅमिली मॅटरचे बसलेले आहेत, प्रॉपर्टीचं मॅटर आहे काही लोकांचं पार्टिशनचं मॅटर आहे. आता हे जर आपण चालवायचं म्हटलं तर त्याला किती वेळ लागणार आहे. आता आमच्या वकील लोकांचं काय नाही, आमच्या वकील लोकांचं हे प्रोफेशन आहे, आम्ही इथं काम करतो. पण पक्षकारांचं काय, त्यांचा काय किती वाया जातो, त्यांचा वेळ किती वाया जातो, पैसे किती वाया जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना जो ताण येतो इथं दरवेळेस कोर्टामध्ये तारीख पे तारीख. मग आता बरेचसे मला पक्षकार म्हणतात. आता माझी प्रॅक्टिस 25 वर्ष आहे, सिव्हिल क्रिमिनल फॅमिलीमध्ये मी प्रॅक्टिस करते. कित्येक केसेसमध्ये मी मेडिएशन म्हणजे आत्ता मी मेडिएशनचं ट्रेनिंग घेतलं, पण मला आत्ता कळतं की साहेब मी मेडिएशन करूनच मॅटर मी सोडवले. म्हणजे वकील हा खरं तर मेडिएटर असतोच. वकील हा क्लायंटचं मॅटर कसं सोडवायचं त्याचा प्रयत्न करत असतो. पण मेडिएशन करताना फक्त वकिलांनी प्रयत्न करून चालत नाही. त्याच्यासाठी पक्षकारांची जास्त गरज असते, त्यांचा जास्त हेतू असतो किंवा त्यांच्याकडनं जास्त कृती करणं गरजेचं असतं. त्याची कृती काय असती तर ती कृती म्हणजे लिगल एडच्या ऑफिसला जाऊन तिथं संपर्क करणं, तिथं सांगणं किंवा तुमची ज्या कोर्टात तुमची केस आहे, कोणत्याही कोर्टात तुमचे आता सांगितले सिव्हिल क्रिमिनल फॅमिली क्रिमिनलमधले मोठे गुन्हे जर सोडले, म्हणजे आता इथं पोंचे साहेब आहेत त्यांच्या कोर्टात गेलं की अर्धा तास जरी बसलं तरी 2 दिवस मला झोपच येत नाही. कारण कसं म्हणजे साहेब काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहेबांचा असा दरारा आहे आपल्या की तिकडं सगळ्यांना नुसतं टेन्शन येतं जेव्हा ते आर्ग्युमेंट असतं पीसीचं. त्यांना अगोदरच माहीत असतं की आता काय खरं आहे आपलं. तर मग अशा केसेसमध्ये नाही आपण मेडिएशन म्हणत, कारण ते गुन्हे एवढे म्हणजे ग्रीवियस असतात, गंभीर असतात. पण काही जे गुन्हे आहेत की जे समजा मारामारी असेल किंवा थोडीशी मारहाण झालेली असेल तर म्हणजे एकमेकांचा रिव्हेंज घेण्याचं तुम्ही जर आयुष्य कोर्टात घालवलं तर मग काय होणार काय. तर त्यामुळं जरा थोडंसं गरज आहे की हे मेडिएशन कशासाठी केलं. हे मेडिएशन पक्षकारांसाठी केलं आहे. मेडिएशन अगोदर फक्त वकील करत होते, मेडिएटर करत होते. आता तर त्याचा कायदा पण आलेला आहे. 2023ला हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. त्यामुळं मेडिएशनला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि मग हे मेडिएशन कुणासाठी येतं, हे पक्षकारांसाठी आहे. मग पक्षकारांसाठी मेडिएशन करण्यासाठी मी सांगितलं की कोर्टात तुम्ही सांगायचं की आम्हाला मेडिएशन पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं पक्षकारांना प्रश्न काय असतो की बाबा रे आता आम्ही केस दाखल केली आहे आणि हे केस दाखल केले मेडिएशन म्हणजे झालं मिटवा मिटवी, म्हणजे त्याला माफ करायचं का काय. तर त्याला काय माफ करायचं नसतं. आपण आपला वेळ घालवत असतो, आपण स्वतःला ह्या कोर्टाच्या कचाट्यातून येण्या जाण्याच्या ह्याच्यातून वाचवत असतो आणि आपला वेळ वाया घालवतो तो वाचवत असतो, पैसा वाचवत असतो आणि मग त्या पद्धतीने तुमचं मॅटर सेटल होतं. मेडिएटर काय करतो बरं, तर मेडिएटर काय करतो तुमचं सगळं ऐकून घेतो. ए आणि बी पर्सन आहे समजा, ए आणि बी पर्सन. आता इथं साऊ बसलेले त्यांचंच एक मॅटरचं मी तुम्हाला उदाहरण सांगते. त्यांचं एक फॅमिली मॅटर आहे. तर त्यांचं फॅमिली मॅटर आहे. साऊतर्फे आपण नाण्याची केस दाखल केली. त्यांची बायको काय ऐकतच नव्हती. त्यांचे आईवडील पण इथं उपस्थित आहेत. तर ऐकतच नव्हती. आम्ही सेक्शन 9चं दाखल केलं आहे. बायको खूप त्रास वगैरे देत होती. कोर्टात केस दाखल केली. तिला नोटीस वगैरे पाठवली. नोटीस पाठवल्यानंतर ती हे नांदवल्याला तयार होते. ती आली नांदायला आली. काही दिवस राहिली. आता 2-3 महिने ती राहिली. आता माझ्याकडं ते नंतर फोनवर मला कळलं की ती आली राहायला. म्हटलं बरं झालं, आपण त्यांना जे पाहिजे होतं ते झालं, मॅटर सेटल झालं. आणि आता काही वर्ष, 1 वर्ष कदाचित ती राहिली. आता ती परत गेली तिच्या माहेरी. आता काय बरं करायचं साहूंनी. तर मी साहूंना सांगितलं की तुम्ही बसा, साहेब तुम्हाला इथं सांगणार आहेत की कसं तुम्ही ह्यातून बाहेर पडणार आहे. तर नवरा बायकोंच्या केसेसमध्ये मी तुम्हाला सांगते की म्हणजे मी असं सांगत नाही की पार्शियलिटी करत नाही किंवा असं नाही सांगत की फक्त महिलांकडनंच सगळे कायदे आहेत. पुरुषांकडनं पण आहेत. पण जरा थोडं नवरा बायकोच्या ह्याच्यामध्ये थोडं समजून घ्यायला पाहिजे. आता 2 व्यक्ती आले की तिथं राजकारण सुरू होतो, वाद सुरू होतो. मग हे तर नवरा बायको आहे, 24 तास एकत्र राहणार आहेत. कामाचा वेळ सोडला तर जास्तीत जास्त तास एकत्र राहणार. त्यामुळे भांडणंही आलीत. तर तुम्ही जर समजूतपणाने समजूत जर करून घेतली तर तुमचं मॅटर लवकर सेटल होतं आहे. तर अशा पद्धतीने मेडिएटरचं मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली. आता सर्वात महत्त्वाची माहिती जी आहे ती तुम्हाला पुढे साहेब देतील. मला असं वाटतं की मी इथेच थांबावं. थँक्यू.